ज्याचा 1960चा अधिवास आहे, डोमिसाईल आहे, जो 1960च्या अगोदर आहे, त्याला आम्ही महाराष्ट्राचे नागरिक मानतो. तर जाती धर्म हे आम्ही बघत नाही, जात धर्म पंथ बघत नाही. आम्हाला 1960चा जो आहे तो महाराष्ट्रचा नागरिक. त्या दृष्टीने न जाता आता आमचा एकच विषय आहे, ह्या प्रपंच लोंढेला आता आले ते आलेत, पण जास्त आता आम्हाला हे थांबवायचे आहे. आम्हाला हे आता लोंढे नको. आमचं प्रशासनाला दबाव तर आम्ही करणार आहे, कारण जे 27 फेब्रुवारी भाषा दिवस आहे, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस, त्या दिवशी आम्ही आझाद मैदानाला एक आंदोलन घेतलं. हे राजकीय पक्षाचे सगळे लोक झाले, सगळ्यांचं मी सांगतो. जसं आता एक परप्रांती कोण आला तर पहिला कुठे जातो? राजकीय पक्षात जातो का? त्याला रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड ही देणारी माहिती राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आरक्षण हा एक असा विषय आहे ज्याच्या संदर्भामध्ये गेल्या 77-78 वर्षामध्ये बरेचसे गैरसमज पसरवले गेलेले आहेत. कालपर्यंत आरक्षणाला विरोध करणारा वर्ग आज मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाची मागणी करत आहे. मी मराठा वर्गाबद्दल बोलत आहे. गेल्या 2 सप्टेंबरला म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मराठा वादळ जे आहे ते मुंबईत आलं आरक्षणाची मागणी घेऊन, आणि 2 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चालत असलेल्या ह्या आरक्षणाच्या आंदोलनाला काही प्रमाणामध्ये यश मिळालं. मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास त्यांच्या 8 मागण्या राज्य सरकारसमोर ठेवलेल्या होत्या. त्या 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि आता मराठ्यांना आरक्षण मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. हैदराबाद गॅझेट लागू झालेलं आहे, सातारा गॅझेट लागू होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. परंतु या आरक्षणाच्या जो भूमिकेला घेऊन एक वेगळी भूमिका मांडण्यात येते. काही मराठा तरुण मोठ्या प्रमाणामध्ये या भूमिकेच्या समर्थनामध्ये आहेत. ती भूमिका नेमकी काय आहे, आरक्षणाला घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे, आणि एकंदरीतच नोकऱ्यांचे जे प्रश्न आहेत महाराष्ट्रातले त्याला घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र शिंदे सर आज आहेत. महाराष्ट्र संरक्षण संघटना या नावाची ते संघटना चालवतात, त्याचे ते उपाध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांच्याशी आपण या मुद्द्यावरची चर्चा करणार आहोत. सर, सर्वात अगोदर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आरक्षणाला घेऊन तुम्ही एक वेगळी भूमिका मांडत आहात, बरोबर, आणि जी सध्या सोशल मीडियामध्ये काही प्रमाणामध्ये चर्चेत देखील आहे. बरोबर. काय भूमिका आहे आपली? नाही, आरक्षण तर जातीच्या आधारावर, पण त्यामध्ये जे आर्थिक दुर्बल घटक आहेत अशांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ह्या भूमिकेचे आम्ही आहोत. तर त्यामध्ये जे मराठे आहेत त्यांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये या आरक्षणामुळे थोडं त्रास सहन करायला लागतो. काही गोष्टींना त्यांच्याकडे आज जातीचं प्रमाणपत्र घेण्यापासून ते नोकरीत जी टक्केवारी आहे, काही हे असतात जे आपण फीज भरतो त्याच्यामध्ये थोडा असा त्यांना ते त्रासदायक होतं आहे. ह्या गोष्टी तर आहेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत. पण आमचा विषय असा आहे, महाराष्ट्र संरक्षण संघटना जी मराठीसाठी काम करते, जे मराठी भूमिपुत्र आहेत, जे पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. जातीसाठी आपण लढलोच आहे, पण आता आपल्याला मातीसाठी लढायचं आहे. हा विषय घेऊन मी इथे आलो. तर आमचं असं आहे की आमची जी संघटना आहे, महाराष्ट्र संरक्षण संघटना प्रणित मुंबईचं महाराष्ट्र वाचवा कृती समिती, ही मराठी भाषा जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी एक लोक चळवळ, बिगर राजकीय संघटना एक लोक चळवळ चालवते. ह्याच्यातून आम्हाला लोकांना जनप्रबोधन, जनजागृती आणि जनसंपर्क ह्या माध्यमातून आम्ही लोकांना मराठी भूमिपुत्र जे स्थायिक आहेत ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे संघटना चालू केली आहे. तर त्या हिशोबाने लोकांना विषय पटतात, लोक प्रसिद्ध देतात. आम्ही सोशल मीडिया असून दे, काही वृत्तपत्र आहे, त्याच्यातून आम्ही हे सांगत आलं. पण जोपर्यंत हा लोकांना म्हणजे विषयाचं गांभीर्य जेवढं पाहिजे तेवढं ते नाही, ते फक्त बघतात, वाचतात, झालं पाहिजे बोलत आहेत, पण स्वतः ते रस्त्यावर उतरल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही. म्हणजे भूमिका काय मागणी आहे? मागणी अशी आहे की जे परप्रांतीय लोंढे येत आहेत ते किती यावे एका राज्यात. ते लोंढे आल्याच्यानंतर मूळ जे स्थायिक आहे त्यांना काय त्रास होतो आहे किंवा पुढच्या गोष्टीला सामोरं जात आहे, जशा मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम काय होतो. जसं आता मी ऐकलं की 47 ट्रेन भरभरून येत आहेत, रोज लोक येत आहेत. कारण काय, राज्यघटनेने अधिकार दिलेत, संविधान आहे, कायदा असं सांगून ते येत आहेत, ठीक आहे. पण आता आमच्याकडे अशी एक संख्या आहे की आता 4 करोडच्या आसपास परप्रांतीय लोंढे कायमचे
जे 40-50 वर्ष झाले ते कायमचे रहिवासी दाखला किंवा काही जे आधार कार्ड पॅन कार्ड जे काही आहे ते घेऊन इकडचे कायमचे नागरिक झाले. तर त्यांची काही दुसरी या तिसरी पिढी आता इथे शिक्षण घेते, जसं शाळा कॉलेजमध्ये आहे. तर हा म्हणजे जे आहे ते संख्या ही वाढत जाते, कमी नाही होत आहे. जसं तुम्ही 9 डबे आता जे लोंढे आले म्हणून 9 डब्याची गाडी 12 डब्याची केली, 12ची 16 केली. तसं करून याचं सोल्युशन निघणार नाही. कारण काही राज्याचं एक एक नाही, ते परप्रांतीय लोंढे येत आहेत किंवा आता ते तुम्ही म्हणताय की 40-50 वर्षांपासून ते इथे राहत आहेत, काहींच्या दुसऱ्या 2-3 पिढ्या झालेल्या आहेत. बरोबर. तर आता ते मूळचे इथलेच झाले ना, पण ते तसं नाही. महाराष्ट्राचेच झाले ना. महाराष्ट्र झाले, पण ज्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला, ज्यांचं शिक्षण मराठीमध्ये झालं, तर ते 1900 महाराष्ट्राचेच झाले, आमचं मराठीच असंच झाले. आहे. म्हणून 1960चा आम्ही अधिवास डोमिसाईलची मागणी करतो. ज्याचा 1960चा अधिवास आहे, डोमिसाईल आहे, जो 1960च्या अगोदर आहे, त्याला आम्ही महाराष्ट्राचे नागरिक मानतो. तर जाती धर्म हे आम्ही बघत नाही, जात धर्म पंथ बघत नाही. आम्हाला 1960चा जो आहे तो महाराष्ट्राचा नागरिक म्हणजे इकडचा रहिवासी महाराष्ट्र राज्याचा नागरिक आम्ही त्याला मान्यता दिली. तर त्याच्यानंतर जे आलेले त्याला आम्ही परप्रांतीय म्हणूच, ते कुठच्या पण जाती धर्माचं असू दे, कुठच्या पण पंथाचे, त्याचं काही आम्हाला नाही. आम्हाला 1960चा ज्याचा अधिवास आहे तो महाराष्ट्र राज्याचा अधिकृत नागरिक. बरं, मग ते आलेत, मग त्याने काय त्रास होतोय तुम्हाला? त्रास म्हणजे आता जे सकाळ संध्याकाळ तुम्ही असं फिरला, जसं आता तुम्हाला रस्त्याने आपल्या घरामध्ये आबालवृद्ध आई वडील आहेत, लहान शाळेतकरी मुलं आहेत, त्यांना जाताना जसं रस्त्याने तुम्ही जाणार तर फुटपाथ जसं चालायला यांनी मार्ग नाही ठेवला आहे. जो येतो ते काय चिरीमिरी देऊन काय ते ठेला बांधतो, तो तसाच राहतो. मग जायला अडचण होतं. लोक फुटपाथ सोडून रस्त्याच्या मधून चालतात. त्यामुळे ॲक्सिडंट किंवा काही धक्काबुक्की किंवा असे काही होतात, शाब्दिक म्हणजे भांडणं होतात. मग त्याच्याने लोकांना मानसिक शारीरिक त्रासला जे स्थायिक मूळ अशा आहेत किती घटना आहेत तुमच्या? अशा तुम्ही आता ह्या 2-3 वर्षात बघितलेलेच आहे की लोकांना त्रास होतो. लोक बोलत आहेत, तुम्ही बाकी बघितला टी व्हीवर येतं, मीडियावर सांगितलं जातं. जे काही येतं काही नाही येत. काही लोक बोलतात जाऊन दे आपल्याला काय करायचं आहे, असं करून ते बघतील लोक किंवा राजकीय पक्ष बघतील, असं करून दुसऱ्यावर सोडून देत आहेत. पण त्याच्याने ते सोल्युशन आहे, हे सोल्युशन कमी नाही होणार आहे, याचं वाढणारं हे आहे. तर आमचं असंच म्हणतं आहे, जे परप्रांती लोंढे आहेत ह्यांच्यावर म्हणजे जे येत आहेत त्यांनी कामाचं म्हणजे वर्क परमिट, जसं व्हिजा कायदा आहे त्याप्रमाणे ते आले. तुम्ही काम झालं 10 वर्षासाठी 5 वर्षाचा व्हिजा घेतलास किंवा कामाचं वर्क परमिट घेतलास, काम करा आणि आपल्या राज्यात निघून जाऊ. आम्ही हे नाही सांगत की येऊ नका, पण याची काहीतरी नोंदणी सरकारकडे आहे काय? कारण जो येतो कुठे पण राहतो, काही त्याची काही नोंदणी नाही, कुठे काही नाही, कसा पण येतो कसा पण राहतो. तर त्यामुळे काय होतं की जे स्थायिक मूळ आहेत मग काही घटना अशा अनुचित घडतात आणि त्याला लोकांना मग त्रास. फुटपाथ आणि हा जो विषय सांगताय तर त्याच्यामध्ये महानगरपालिका म्हणजे तिथले जी स्थानिकची काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही आहेत त्याची ती जबाबदारी आहे ना. म्हणजे आता BMC झालं किंवा महानगरपालिका झाल्या, ते त्यांची ती जबाबदारी आहे की तिथे फुटपाथवरती ते ठेले तुम्ही जे म्हणताय धंदे लावू नये, ह्यासाठी त्यांनी कामं केली पाहिजे. त्यांच्यावरती ते मॉरॅलिटी असली पाहिजे की त्यांनी हे होऊ असली पाहिजे असं बोलताय का? तसं नाही आहे. कारण काही सगळेच अधिकारी नाही, मग त्याला ते जबाबदार कसे आहेत जे बाहेरून येत आहेत ते जबाबदार म्हणजे त्यांचा काही, जसं नगरपालिकेने एक आराखडा केला पाहिजे. म्हणजे ह्यांना जसं तिथे बसताना येतात दुसरीकडे ज्यांचं ते अधिकृत असं काही ठिकाण देऊन तिथे व्यवसाय त्यांना म्हणजे हा तिथल्या म्हणजे मुंबईचा विचार केला तर BMC ची जबाबदारी आहे. BMC आपली यंत्रणा अशी आहे वरपासून खालपर्यंत की ते त्या कामामध्ये त्यांना न्याय नाही देत आहे. येत आहे ठीक आहे राहा, कारण परप्रांतीय पण आपलेच आहेत असं बोलून त्यांचं ते काढून घेतात. हे काय बाहेरचे नाही, ते आपलेच असं बोलून करतात. पण त्याचा त्रास स्थानिकांना होतोय ना. जसं आम्ही काय बोलतो रोजगारामध्ये त्रास आहे, प्रवासामध्ये त्रास आहे. रोजगारामध्ये काय त्रास आहे? रोजगार म्हणजे जसं तुमचा फेसबुकवरती आणि सोशल मीडियावरती मी काही व्हिडिओज वगैरे बघितले, त्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की परप्रांतीय येत आहेत आणि त्यामुळे मग आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत, आणि जर परप्रांतीय आले नाहीत किंवा त्यांना जर थांबवलं गेलं तर मग आम्हाला आरक्षणाची पण गरज नाही, आम्हाला त्या नोकऱ्या मिळतील. बरोबर आहे. हे आरक्षण कशासाठी मागतो आपण? नोकरीसाठीच मागतो ना. नोकरीने शिक्षण ना.
तर ते अगर आले नाही तर आता हे येतात, शिक्षण पण घेत आहेत, तिथे नोकऱ्या पण करतायत परप्रांतीय. तर त्यामुळे तुमच्याकडे असा काय डेटा आहे की किती परप्रांतीय महाराष्ट्राच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत किंवा आता 4 करोडच्या आसपास आहेत तिथे. हे आले ते काय नोकरी आणि व्यवसाय करतायत ना. नाही नाही, पण मग नोकऱ्यांमध्ये म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा संबंध सरकारी नोकऱ्यांमधले आहे, सरकारी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तो मुद्दा आहे. तर असे काय आकडे आहेत तुमच्याकडे की परप्रांतीय एवढे आहेत सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि त्यामुळे मग जे महाराष्ट्राचे जे भूमिपुत्र आहेत तर त्यांना त्या नोकऱ्या मिळत नाहीयेत? तसा तर अधिकृत आकडा असा नाहीये. ते 4 करोडच्या आसपास आलेले आहेत. ती 4 करोड 4 करोड आले म्हणजे त्याच्या 4 अगोदर करोड नोकऱ्यांमध्ये नाहीत ना सरकारी नोकरी. आता नोकऱ्यांमध्ये. समजा 2 करोड असतील व्यवसाय, तर 2 करोड नोकरीमध्ये असणार. कारण काही कागदपत्र अशी पण खोटी प्रमाणपत्र बनवून पण काही काही नाही हे हा, मग नोकऱ्याचं तो डेटा आहे का तुमच्याकडे? मला हे विचारायचं आहे. असं डेटाही नाही आहे, पण 4 करोडचा डेटा आहे की हे आलेले आहेत, इथे राहत आहेत आणि नोकरी आणि व्यवसाय करतायत, असा आमच्याकडे हा डेटा आहे. पण त्या हिशोबाने ते बघा ना, काही जे महानगरपालिकेचं जे क्षेत्रफळ आहे किंवा काही आहे त्याच्यामध्ये ते राहणार, मग त्याच्यामध्ये त्या सर्व जे सुविधा आहेत त्या स्थानिकांना पुरवणार का यांना देणार, अशा गोष्टी आहेत. तर काही गोष्टीचं एक लिमिट असावं असे आमचे आहे की आले ते आले, याच्या पुढे येऊ नये, हा आमचा एक मुद्दा. आले ते काय परत जाणारे नाही आहेत. आता काय हाकलून देणार? ते जाणार पण नाही, कारण असा कायदाच नाही आहे का आपण त्यांना काढू शकतो. पण जे आले ते आले, पण ह्याच्या पुढे येऊ नये हा आमचा मुद्दा. आले तर त्यांनी वर्क परमिट हे घ्यावं, 5-10 वर्षाचे काम करावं, पैसा कमावा, आपल्या राज्यात जावं, असं आमचं आहे. मग कोणत्याही राज्यामध्ये जाऊन कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार जो आहे तो संविधानाने दिलेला आहे. बरोबर. मग त्याला तुम्ही कसं बंधन घालताय? त्याला कसं? तो तर मूलभूत अधिकारांमध्ये आहे. अधिकारामध्ये मग थोडी ती घटना दुरुस्ती करून करता येईल, कारण काही काही गोष्टीसाठी घटना दुरुस्ती झालेली आहे. तर त्या घटना दुरुस्ती केलं तर त्याच्यामध्ये ते बसू शकेल असं आहे. मग त्यासाठी जन तुम्ही काय आंदोलन प्रपोज करताय? कशा आम्ही पद्धतीची बोलतोय घटना दुरुस्ती झाली पाहिजे? जसं 1960चा अधिवास दाखला हा सगळ्यांसाठी कंपल्सरी. जसं आता 15 वर्षाचा आहे, 15 वर्षाचा येतो तो रहिवासी होतो आणि सर्व सुविधा घेतो, कारण डोमेसाईल मागितलं जातं. मग तसं 15 वर्षाची अट नको नाही, पण आम्हाला. परप्रांती येत आहेत, त्या सुविधा घेत आहेत, ठीक बरोबर. आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठल्या सुविधा कमी पडतात? आम्हाला म्हणजे आता जसं म्हणजे तुमच्या ताटातलं ते घेत आहेत असा काय मुद्दा आहे? असंच आहे तो, हां. ताटातलंच घेतात म्हणून तर आहे ना हे. आम्हाला आमचा जो वाटा आहे तो त्यांना पण ते वाटेकरी झालेत ना आमचे. जो येतोय तो परप्रांतीय आमचा पर्याय म्हणून येतोय ना. आता मी खातो त्याचं, जसं आता मला मी 3 सीट जसं ट्रेनमध्ये बसला तर आता 4थी सीट नाही मिळत, एक सांगतोय. जसं आपण ट्रेनमध्ये झालो, आपल्याला या गर्दीमध्ये चेंगराचेंगरीतून म्हणजे असं धक्काबुक्की का असं जायला लागतं. तर ट्रॉफिकचा एक नाही ना, ते परप्रांतीयांमुळेच होत आहे का? कारण मुंबईमध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रातून पण लोक तिथे मुंबईमध्ये येतात, पुण्यामध्ये येतात, नाशिक म्हणजे मोठ्या बरोबर, शहरांमध्ये बरोबर, येतात. बरोबर. मग ते महाराष्ट्राचे पण लोक आहेत ना, ते आहेत, पण सगळेच परप्रांतीय तो किती टक्का आहेत आहे? आणि त्यांच्यामुळे त्रास होतोय. आता आणि जर बघा- त्रास होतोय तर मग प्रशासनाची ती जबाबदारी आहे की ट्रेनची संख्या, म्हणजे तुम्ही ट्रेनचं उदाहरण, ट्रेनची संख्या वाढवणं, डबे वाढवणं, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत. केले, पण त्याचं ते सोल्युशन नाही होणार. तुम्ही 15चे 20, 20, 25 किती करणार? त्याचं हे परप्रांतीय लोंडेच याचं हे सगळं मूळ आहे. आणि तुम्ही बोलताय त्रास म्हणजे जाताना, जसं आता काही घटनाच्या घडल्या ठाणा, जसं हे पालघर, वसई, विरार वगैरे ह्या इथे ज्या आलेल्या आहेत, असं अधिकृत येऊन राहतात, चाळी झोपडपट्टी बांधतात, सरकारी भूखंड आहेत असे पडले, त्याच्यावर ते अधिकृत झोपड्या बांधून राहतात. मग त्यांना माहिती आहे थोड्या दिवसांनी हे डेव्हलप होणार, त्याच्यामध्ये आपल्याला मग जे काय गव्हर्नमेंट देतं, जसं बिल्डिंगमध्ये SRA राबवली जाते त्याच्यामध्ये फ्लॅट मिळू शकेल असं पण आहे. पण आता त्या दृष्टीने न जाता आता आमचा एकच विषय आहे, ह्या परप्रांतीय लोंढेला आता आले ते आलेत, पण जास्त आता आम्हाला हे थांबवायचे आहेत. आम्हाला हे आता लोंढे नकोत. मग त्यासाठी तुम्ही काही कायदेशीर काय प्रक्रिया, कारण आता घटना दुरुस्ती तुम्ही म्हणताय तर ते कायदेशीर प्रक्रिया आहे, मग त्यासाठी तुम्ही काय न्यायालयामध्ये जाणं किंवा प्रशासनावरती दबाव वाढवण्यासाठी तुम्ही काय आंदोलन करणं, असं काय? आमचं प्रशासनाला दबाव तर आम्ही करणार आहे, कारण जे 27 फेब्रुवारी भाषा दिवस आहे, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस, त्या दिवशी आम्ही आझाद मैदानाला एक आंदोलन घेतलं. बरं. की फेब्रुवारीमध्ये? हां, 27 फेब्रुवारी 2026. तर त्या दिवशी लोकांना आम्ही आवाहन करणार आहे. हा आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा विषय आहे, आपला तुमचा आमचा नाही, पूर्ण महाराष्ट्र मराठीचा विषय आहे. तर ह्या विषयाला धरून आंदोलन करणार आहे. त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत, आमच्या मागण्या आहेत, ज्या पण 15-16 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात मेन प्रॉब्लेम काय आहे, जे लोंढे येत आहेत पोटा पाण्यासाठी, पैशासाठी येत आहेत,
येऊन इथे खातात राहतात, पण हळूहळू त्यांनी आपले मतदारसंघ तयार केले. मग त्या मतदारसंघातून काय करतायत ते आपला निवडणूक लढून आपला नगरसेवक आमदार खासदार निवडून देत आहेत. तर आमचं म्हणणं असंच आहे, आता बघा महानगरपालिकेमध्ये 227 जागापैकी 83 अमराठी नगरसेवक निवडून आले आणि बाजूच्या ठाण्यामध्ये 22 अमराठी नगरसेवक निवडून आलेत आणि मीरा भाईंदरमध्ये 47. अशी ही संख्या आहे जी अमराठी जे पोटापाण्यासाठी कामासाठी आले, पण काम करता करता ही निवडणूक लढून आज आमदार खासदार नगरसेवक 5 खासदार अमराठी आहेत, 32 अमराठी आमदार आहेत. ठीक आहे, जे नगरसेवक आहेत अमराठी, जे आमदार आहेत खासदार आहेत, तर ते मराठी माणसांवरती म्हणजे तिथल्या त्या भागावरती काही अन्याय करतायत का त्यांच्यावर? 100% अन्याय करतात. कारण जे काही त्यांना ते सुविधा काय मिळतात ते त्यांच्या माणसांना देतात असा आमचा आरोप आहे सध्या. कारण आम्ही बघतोय, आम्ही आता जन्म आमचा मुंबईचा आहे, आम्ही लहानपणापासून आतापर्यंत जी मुंबई बघितली त्याच्या काळानुसार जो बदल झाला आहे तो आमच्या डोळ्यात देखत आम्ही रोज बघतोय उठतोय की काय होतं. पहिली मुंबई आता मुंबई, जमीन आसमानचा फरक आहे. विकासच्या नावावर पण आता मूलभूत जे स्थायिक लोक आहेत त्यांच्या SRAमध्ये म्हणजे जसा रस्ता काढायचा आहे तिथून रस्ता जाण्यासाठी मध्ये 70-80 वर्षाची घरं विकासाच्या नावाखाली तोडली जातात आणि त्यांना कुठेतरी दुसरीकडे जावं. पण ज्यांची 100 वर्ष एकाच एरियामध्ये लहानाच्या मोठे झाली, 3-4 पिढ्या वाढल्या, त्यांना तुम्ही दुसरीकडे जा विकास करायच्या नावावरून एक चुकीचं वाटतं आम्हाला. त्यामुळे ते राज्यकर्त्यांचं, ते प्रशासनाचे ती जबाबदारी आहे किंवा त्यांची चूक आहे, दोष त्यांचा आहे. हां, मग ते यंत्रणामध्येच हे जे काय भ्रष्ट किंवा असं नाही बोलत, यंत्रणा काही भ्रष्ट अधिकारी आहेत, काही चांगले अधिकारी आहेत. सर्व यंत्रणा झाली, पोलीस प्रशासन झालं, राज्यकर्ते झाले, हे राजकीय पक्षाचे सगळे लोक झाले. सगळ्यांचं मी सांगतो, जसं आता एक परप्रांती कोण आला तर पहिला कुठे जातो? राजकीय पक्षात जातो का? त्याला रहिवासी दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड ही देणारी माहिती राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. मग ते त्यांना त्यांचे जे पदाधिकारी मग त्यांना ते मदत करायचं, कारण हे नंतर त्यांचे मतदार होणार आहे, म्हणजे त्यांच्या पक्षाचा फायदा हे बघतात. पण आम्हाला काय माहिती आहे, पक्षाचं देणं आहे पहिलं. मूळ मराठी स्थानिक भूमिपुत्राचं काय होणार या सगळं ह्याच्यामध्ये? आता तुम्ही बघतात आज काय परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती पुढे अशीच वाढत जाणार आहे, गंभीर होत जाणार आहे. तर कुठेतरी ह्याला एक आळा बसावा म्हणून आम्ही 1960 जो अधिवास डोमसाईल आहे तो आमचा नागरिक आम्ही मानतो आहे. आणि ज्याला काम करायचं आहे त्यांनी यावं, विजा कायदा, वर्क परमिट घ्यावं, 15-20 वर्षाचं काम करावं, पैसा कमावा आणि आपापल्या राज्यात निघून जावं अशी आमची मागणी आहे. या महाराष्ट्र संरक्षण संघटना माध्यमातून आम्ही मुंबईचं महाराष्ट्र न्यायिक लढाई काय आहे का तुमची? म्हणजे न्यायिक लढाई म्हणजे आम्ही न्यायालयात अर्ज केलेले आहेत, पण ते जो प्रसिद्धात पाहिजे म्हणजे लोकांच्या, जसं आता सह्या मोहीम आम्ही घेतो जनजागृती करण्यासाठी की आमच्या ह्या मागण्या आहेत, तर ह्या लोकांचा काय जन्मत त्यांचं बोलतं जन्मत चाचपणी करतो आम्ही की लोकांना पाहिजे की नको, की लोक काय बोलत आहेत. त्या जेवढ्या सह्या मोहीम घेतल्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर, आता कमसे कम 40च्या वरती सह्या मोहीम झाल्या. तर त्यामध्ये लोकांनी हे सांगितलेलं आहे करायचं आहे, करणार कोण असं आहे. तर आम्हाला हेच म्हणजे आपल्या सगळ्यांना करायचं आहे हे आम्ही त्यांना सांगतो. सर्वांनी एक मोठं जन आंदोलन उभं केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असं आमचं हे म्हणणं आहे. त्या उद्देशाने आमचे असे आम्ही अभियान वगैरे राबवत असतो. धन्यवाद सर, तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि हा जो महत्त्वाचा विषय आहे जो तुमच्या दृष्टिकोनातून खूप गंभीर होत चाललेला आहे त्या विषयाला घेऊन तुम्ही आम्हाला माहिती दिली. शिंदे सरांचं आभार व्यक्त करूया आणि हा आपला चर्चेचा कार्यक्रम इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.